नमस्कार. आज आपण बनवूया अंड्याचा रस्सा. त्यासाठी आपण सुरुवातीला अंडे उकडवून घेणार आहोत. त्यासाठी या ठिकाणी एका पातेल्यात 1 तांब्या पाणी घालून थोडेसे मीठ घालून अंडे उकडवून घेणार आहोत. आता अंडे होईपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेणार आहोत. त्यासाठी येथे कांदा, हिरवी मिरची, धने, खोबरे आपण छान असे भाजून घेणार आहोत. सुरुवातीला थोडेसे तेल घालून खोबरे छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊ. आता या ठिकाणी आपले खोबरे छान असे भाजून झालेले आहे. त्यानंतर त्यात थोडेसे तेल घालून धने छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊ. आता या ठिकाणी आपले धने देखील छान असे भाजून झालेले आहे. त्यानंतर पुन्हा त्यात थोडेसे तेल घालून कांदा छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊ. आता या ठिकाणी आपण कांदा भाजायला घातलेला आहे. आता या ठिकाणी मध्ये थोडेसे तेल घालून मध्ये त्याला छान असे हलवत राहायचे आहे. त्याला छान असा रंग चेंज होत राहील. आता या ठिकाणी आपला कांदा छान असा भाजत आलेला आहे. आता बघू शकता आपला कांदा भाजलेला आहे. आता तो देखील बाजूला काढून त्यात हिरवी मिरची भाजून घेणार आहोत. हिरवी मिरची भाजत असताना त्यात अजिबात तेलाचा वापर करायचा नाही. आता या ठिकाणी आपली हिरवी मिरची देखील भाजून झालेली आहे. त्यात थोडासा लसूण घालून कोथिंबीर घालून त्याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत. आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊ. त्यासाठी आपण एका पातेल्यात 4-5 पळ्या तेल घालून ती केलेली पेस्ट घालून घेणार आहोत. त्याला छान असे हलवून त्यात लाल तिखट, हळद, सुहाना मटण मसाला घालून त्याला छान असे परतवून घेणार आहोत. आता त्याला तेल सुटेपर्यंत आपण परतवत राहणार आहोत. आता या ठिकाणी आपल्या मसाल्याला छान असा तेल सुटत आलेले आहे. तेल सुटल्यानंतर आपण त्यामध्ये 2.5 ग्लास पाणी घालून घेणार आहोत. आता त्याला छान असे हलवून घेऊ. आता या ठिकाणी ते छान हलवून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊ. त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेऊ. कोथिंबीर घालून झाल्यानंतर त्याला देखील छान असे हलवून एक उकळी काढून घेऊ. नंतर गॅस कमी करून त्यामध्ये आपण उकडलेले अंडे टाकून त्याला देखील छान असे हलवून घेऊ. अशा प्रकारे बनते ही आपली अंडा करी भाजी. खायला खूप छान लागते. बघा त्याला तरी देखील किती छान आलेली आहे. ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, व्हाईट भाताबरोबर खायला खूप छान लागते. एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.